Hare Jai Ram Krishna Hare Ram Jai Ram Krishna Hare Ram Jai Ram Krishna Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Jai Ram सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरी ठेवूया करकटावरी ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विटेवा सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवूया करकटावरी ठेवूया सुंदर ते तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर आवडी निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विरा कंठी कौस्तुभमणी विरागी मकर कुंडले तळपती श्रवणी तुलसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे आवडी निरंतर तुलसी हार गळा आवडी निरंतर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ते सर्व सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने
तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया तुझे मोते रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड
माऊली हाती करणे संचरोनी राही हृदयी माझे संचरोनी राही हृदयी माझे संचरोनी राही हृदयी माझ्या माऊली हाती वरदे संसारोनी राही हृदयी माझ्या संसारोनी राही हृदयी माझ्या संसारोनी राही हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ का म्हणे काही न मागे आणीक तुका म्हणे काही न मागो आणीक तुका म्हणे काही
रघुमाई 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 गोपाल रघुमाई हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो सुख झाले हो तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुखाचे आगर बापर खुमा देवी बर तोहा विठ्ठल कृष्ण हरे राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे हरे जय जय राम हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम ज्याचे गरज तापो वाढे ज्याचे गरज तापो वाढे ज्याचे गरज तापो वाढे ज्याचे गरज तापो वाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे काळ पाया पडे कळी काळ पाया पडे तोहा पंढरीचा राणा हा पंढरीचा तोहा पंढरीचा राणा हा पंढरीचा राणा साचव 18 जना 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 साचव 18 जना
दयासी चिंतिता चिंतिता दयासी चिंतिता दयासी मुक्ति मुक्ति हमारी दासी मुक्ति मुक्ति हमारी दासी मुक्ति मुक्ति हमारी दासी मुक्ति मुक्ति हमारी दासी हमारी दासी मुक्ति मुक्ति हा पंढरी राणा पंढरीचा पंढरीचा सातव अठरा जना तुझा सातव अठरा जना वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे म्हणे ज्याच्या नावे तुला म्हणे ज्याच्या नावे पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा सासो अठरा जना पुसा सासो अठरा जना पुसा सासो अठरा जना पुसा सासो अठरा जना राजना पुसा सासो अठरा जना पुसा सासो अठरा जना पायर कुमार हरि विठो पायर कुमार पार कुमार हरि विठो पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार पार हरि हरि विठो पार पार कुमार पार कुमार पार कुमार ओ पार कुमार पार कुमार ओ पार कुमार पार कुमार पार कुमार पार ज्याचे गरजता पोवाडे 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 कडी काळ पाया पडे
कलिकाल पाया पड़े तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा पुसा सहा चौ अठरा जना अठरा अठरा जना उसा साचो अठरा जना उसा उसा साचो उसा साचो उसा
पुसाचा 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 पुसा 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 सात चौ 18 जना पुसा 7 18 जना ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. उसा 6 चौ 18 जना, चिंतिता जयासी, चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा.
पुसा 6 चौ 18 जना वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना पाया 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 अनाथा जीवाचा तुकाज कैवारी अनाथ जीवाचा तुकाज कैवारी जीवाचा तुकारी अनाथ जीवाचा तुकारी कैवारी ऐसी चराचरी वृंदावनी ऐसी चराचरी वृंदावनी चराचरी वृंदावनी आखाडा तुतल्यावर उतरलं की माघारी सरायचं नसतं. हॅलो श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथा जीवांचा तुकाज कैवारी आयसी चराचरी ब्रिद्रावळी न सांगता कळे अंतरीचे गुज आता तुझी लाज तुझ देवा आळी कर त्यांचे करसी समाधान अभयाचे दान देवोनिया तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई नसेल तो देई धीर मना अनाथा जीवांचा तुकाज कैवारी आयसी चराचरी ब्रिद्रावळी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाईन निभुवने पावनी अत्यंत यजनी नेमाची निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाईन त्रिभुवन त्रय जननी देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी गावडे परिवाराचे परमपूज्य पिताश्री संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठा नावलौकिक या परिवाराचा आहे. या परिवाराचं पितृछत्र वस्तात कैलासवासी बाळासाहेब विठोबा गावडे त्यांचं 26वे पुण्यस्मरण आणि मातोश्री कैलासवासी यमुनाबाई बाळासाहेब गावडे यांचं 19वे पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी गावडे परिवारांचं जे आपल्याला निमंत्रण या हरिकीर्तनाचं मिळालं यासाठी पण उपस्थित आहोत. वस्तात बाळासाहेब दादा गावडे एक नामांकित स्वतःही पैलवान आणि अनेक पैलवानांना घडवण्याचं काम त्यांनी केलं. तळेगाव डेपो येथे सेवानिवृत्त गांधीपेठ तालीम पडवळ आळी तालीम याला मोठं योगदान आदरणीय बाळासाहेब दादांनी दिलं. मातोश्री यमुनाबाई धार्मिक आणि सात्विक प्रेमळ आणि सुस्वभावी असणाऱ्या या आई पंढरपूर येथे कुटुंबाच्या समवेत या मातोश्री दर्शनाला ज्या कालखंडामध्ये गेल्या 2005 ला आमच्या आदरणीय नाना शिवले सरांनी माहिती दिली
काही माणसांचं मरण किती दिव्य असतं त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दिव्यत्वाकडून देवत्वाकडे असणारी वाटचाल कशी असते. म्हणून मातोश्री यमुनाबाई पंढरपूर या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं दर्शन पंढरपूरमध्ये गेलो की आपल्याला नामदेव पायरीचं करावं लागतं. आणि नामदेव पायरीवरती त्या ठिकाणी या आईसाहेबांनी आपलं डोकं टेकवलं आणि सहज आपला देह तरी ऐके का सुबटा पातली या मरणाचा माझी उटा पाचही आपली वाटा निघती अंती. ज्ञानोबराय सांगतात पंचतत्वामध्ये आपलं शरीर सहज पांडुरंगाच्या समोर आणि नामदेव पायरीवरती त्या ठिकाणी समर्पित केलं. आपला देह त्या ठिकाणी अनंताला देऊन टाकला, पांडुरंगाला देऊन टाकला. मला वाटतंय नामदेव पायरीवरती देह ठेवणारी या माऊलीचा 16वा नंबर आहे. 15 कोण येतात अगोदर विचारा की मला. ते 15 सांगावे लागतील ना मला. 16वा का त्याचं उत्तर नंतर देणार आहे, लगेच सगळं सांगायचं नसतं. पण त्याच्या अगोदर नामदेव पायरीवरती 15 जणांनी आपला देह जसा या माऊलींनी देह ठेवला तसाच देह ठेवलेला आहे. ते कोणी ठेवला काय ठेवला त्याचं बघू चिंतन नंतर. 14 आणि अजून एक आहे ना 15वे कोणतरी. मग गुरुजींना सुद्धा उत्तर नाही सापडणार असो. आणि म्हणून याची नोंद पंढरपूरच्या असणाऱ्या इतिहासामध्ये ही सुद्धा नोंद त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. पाठीमाग परिवार 3 मुले, हनुमंत भाऊ गावडे पिंपरी चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि टाटा मोटर्समध्ये पालिकेमध्ये 1000 युवकांना ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी दिली असं एक उदार व्यक्तिमत्व म्हणजे त्या ठिकाणी हनुमंत भाऊ गावडे. त्यांच्याच पोटी त्या ठिकाणी चिरंजीव जन्माला आले ते म्हणजे आपले भारत केसरी पैलवान विजय हनुमंत गावडे. बोलेल मी की पैलवानकी क्षेत्राला या परिवारानं किती मोठं योगदान दिले. असो, या माऊलींचे असणारे आणि आई दादांचे चिरंजीव हनुमंत भाऊ गावडे, तदनंतर भरतजी गावडे SKF कंपनी युनियन लीडर, रामभाऊ गावडे टाटा मोटर्समध्ये त्या ठिकाणी निवृत्त. ही सगळीच 3ही भावंड मुली कैलासवासी सुशीलाबाई किसनराव येवले, कैलासवासी शोभाताई काळूराम घुले, सौभाग्यवती ताईसाहेब शंकरराव लांडगे आणि मग दादांचे नातू भारत केसरी पैलवान विजय हनुमंत गावडे. संपूर्ण देशामध्ये आपल्या विजय भाऊचं नाव आहे. त्यांनी काय कुस्ती केली, कोणत्या प्रकारे कुस्ती केली, अनेक वेळा त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी त्या ठिकाणी ते लढले आणि चांगली कुस्ती, त्यांचा चांगला खेळ महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. पण एक आपल्याच गावातला तरुण आपल्या गावचं नाव कुस्तीच्या माध्यमातून भारतभर करत असेल तर या परिवाराचं सगळ्यात मोठं योगदान कुस्ती परंपरेला आहे. सोपं नाही महाराज. आणि म्हणून त्यांनी खूप मोठं नाव केलं. विजय हनुमंत गावडे प्रसिद्ध पैलवान, महाराष्ट्रातील एक सगळ्यांचं आवडतं पैलवान व्यक्तिमत्व. खेळ म्हटलं की विजय भाऊंचा खेळ पाहायला येणारी मंडळी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, सांगतील ते आपल्याला. सामाजिक कार्य व चिंचवडच्या विकासासाठी त्या ठिकाणी धडपडणारे व्यक्तिमत्व पैलवान विजय हनुमंत गावडे. नातवंडे विशाल, सूरज, सनी, सौ वैशाली बेलदरे, सौ किरण कोकाटे, प्रिया कलाटे. पत्रवंडे इंद्रजित व विश्वजित. पैलवानकीचा वसा आणि वारसा जपणारा हा परिवार. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदारी ज्याचे गरजता पोवाडे कळी काल पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. तुकाराम महाराजांचा गोड 4 चरणाचा अभंग आहे. ज्याच्या नामाचं चिंतन केल्यानंतर काळही पाया पडायला येतो म्हणून त्याच्याच नामाचं चिंतन करावं. त्याचे पवाडे त्या ठिकाणी आपल्या कानाने ऐकावेत. मुखानं त्याच्याच आपल्याच मुखानं आपल्या वाणीनं भगवंताच्या कीर्तीचं गायन करावं. काय त्याचा परिणाम होतो तर काळही त्या ठिकाणी पाया पडतो. मग तो कोण आहे, नाव नाही त्याचं सांगितलं, तो पण पंढरपूरचा राजा आहे. हे कुणाला विचारा, 6 जणांना विचारा, 4 जणांना विचारा, 18 जणांना विचारा, मग कळेल त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं हा पंढरपूरचा राजा आहे. त्याचं चिंतन केलं की भुक्ती आणि मुक्ती या कामारी दाशी होतात.
ही ज्याच्या नामाची, ही ज्याच्या चिंतनाची ताकद आहे, तो कोण आहे? तो पंढरपूरचा राजा आहे. आणि मग महाराज सांगतात की बाबा वैकुंठाला जर कुणाला जायचं असेल तर त्याचं नाव आपल्याला वैकुंठाला घेऊन जातं. ही त्याच्या नावाची ताकद आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो कोण आहे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना. विठ्ठल 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 बरीच मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला गावडे परिवाराने निमंत्रण दिलं. त्याच्यामध्ये गुले मामा असतील. निमंत्रण देत असताना या परिवाराचे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध ज्यांचे स्वीकृत नगरसेवक आदरणीय आमचे परमार्थ स्नेही मित्रबंधू नवनाथदादा नडे असतील. नवनाथदादांनी अनेक वेळा मला स्मरण करून दिलं, आठवण करून दिली आणि या कार्यक्रमासाठी येत असताना माहिती दिली. नगरसेवक आदरणीय सुरेश शेठ भोईर असतील, त्यांनी या परिवाराच्या संबंधानं माहिती दिली. तदनंतर या ठिकाणी आदरणीय नाना, सर्वांनाच आदरणीय आहेत नाना शिवले सर, नानांनी सुद्धा या ठिकाणी या परिवाराच्या संबंधानं माहिती माझ्यापर्यंत पोचवली. मनाळे महाराजांनी माहिती पोचवली. सगळ्यांनीच त्या ठिकाणी याचं मला स्मरण करून दिलं. सगळ्यांचं नामोल्लेख आज शक्य नाही. इतकी माणसं आहेत की जे सगळ्यांचं नाव घेता घेता कीर्तन संपायचं. एवढी मोठी माणसं या ठिकाणी आजच्या सेवेसाठी उपस्थित आहेत. असो तरी देखील जसं शक्य असेल तसं नामचिंतन, नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल 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 गंभीर महाराज आले म्हणजे खंबीर झालो आता आम्ही. बरं त्यांना बिनजोड आहेत, ते जोडच नाही कोण आहे का तेवढ्या वजनाचं कोण आपल्यात. सगळ्यांना डावलून पुढे आहेत, ओपन गट. असं काय हरकत नाही. पूर्वी वजनाला महत्व असायचं ना, तालमीमध्ये वजन वाढलं पाहिजे, जोड वाढली पाहिजे, याच्यासाठी महत्व असायचं. आमच्या गंभीर महाराजांची वारकरी संप्रदायामध्ये जोड वाढलेली आहे. असं काय हरकत नाही. महाराष्ट्रातले नामवंत मृदंग वादक आहेत. ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ज्या आपल्या वाणीनं परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन करावं. तो पंढरपूरचा राजा आहे. परमार्थ सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थ हा नंतर कधी नसतो, परमार्थ हा आत्ता असतो. म्हणजे आता का? कारण भजन आता करू शकतो, नंतर करू शकतो का याची गॅरंटी नाही. म्हणून परमार्थ आत्ता आहे. परमार्थ नंतर नाही तर परमार्थ हा निरंतर करायचा असतो. प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी भगवंताच्या चिंतनामध्ये आपण राहायचं असतो. भगवान ज्या वेळेस आपल्या सहकार्यांना म्हणतात, मी तुम्हाला उद्या नाही खायला देणार, आजही देतो पोटभरी. उद्या नाही देणार मी, आज देणार आहे आज. आणि कुठपर्यंत देणार आहे? पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोटभरी. देव म्हणले नाहीत मी तुम्हाला उद्या खायला देतो. देव म्हणतात आताच्या क्षणाला मी तुम्हाला पोटभर खायला देतो, आताच्या क्षणाला. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमट ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुकाराम महाराजांनीच केलेली प्रार्थना आहे. माझं चांगलं करा. कुणाला त्या ठिकाणी म्हणतात? संतांना सांगतात. आता तुम्ही कृपावंत. कोण? साधू संत जीवलग, आमचे जीवलग आहात. तुम्हाला जर आमचं चांगलं करावं वाटत असेल, गोमटं करावं वाटत असेल, तर उद्या नाही, आताच्या क्षणाला चांगलं केलं पाहिजे. आणि म्हणून आता का? आता मागुता येईल फेरा. म्हणून आता हे तो न घडे या नगरा, मने तुकया बंधू राम धरा, ओळखी नाही तरी जाल आघोरागा. म्हणून आता कधी राम राम स्मरा. आधी सगळ्या गोष्टी आत्ताच, नंतर होईल का नाही माहिती नाही. बघा, आपण सगळे क्रिकेट पाहणारी मंडळी आहोत. क्रिकेट कुणाला आवडत नाही? ते क्रिकेट पाहणारी आपण सगळी मंडळी आहोत. क्रिकेट पूर्वी कसोटी असायची 5 दिवसाची आणि प्रत्येक खेळाडूला टिकून खेळावं लागायचं. जो जास्त वेळ टिकल त्या ठिकाणी त्याला प्राधान्य असायचं. आपल्याकडे पण एक चीनची भिंत होती द्रविड नावाची, आउटच होणार नाही. त्याच्यानंतर वन डेला प्राधान्य आलं. नाही, आजही वन डेला प्राधान्य नाही असं नाही, पण त्या वन डे क्रिकेटमध्ये असं होतं, एक जर तसं पाहायला गेलं, विचार केला तर खेळाचाही विचार केला पाहिजे आपल्याला. आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं त्या ठिकाणी गणित लावता येईल. कशासाठी सांगायचे तुमच्या लक्षात येईल आता मला. वन डे फास्ट आलं, 50 ओव्हरची मॅच. मग ही खेळत असताना खेळाडू काय करायचे?
सुरुवातीच्या 40 ओव्हरपर्यंत टिकून खेळायचे, म्हणजे हळूहळू खेळायचे आणि उरलेल्या ज्या 10 ओव्हर आहेत त्या फास्ट खेळायचे. कशासाठी? उरलेल्या 10 ओव्हरमध्ये जास्त रन झाले पाहिजेत म्हणून विकेट टिकून त्या ठिकाणी खेळत होते पूर्वी खेळाडू. त्याच्यानंतर एक असा खेळाडू या जगातला, एक असा खेळाडू वन डे मॅचमध्ये असा आला, त्याने असं ठरवलं शेवटच्या 10 ओव्हर नाही टिकायचं, सुरुवातीच्याच 10 ते 15 ओव्हर त्या ठिकाणी इतक्या मारायच्या की जास्त धावांचा डोंगर उभा करायचा. कोणता खेळाडू आहे माहिती आहे तुम्हाला? ज्याच्यामुळे 20 आणावी लागली, रावण्याच्या गावाचा होता. हा, मग लवकर कळालं कोण? जयसूर्या. इतका वेगाने खेळायला लागला, त्याचं नाव आहे वेगाने खेळणाऱ्यांमध्ये पहिल्या कमी बॉलमध्ये शतक करणारा खेळाडू. वेगाने खेळणारा खेळाडू, कमी बॉलमध्ये जास्त रन केले आणि क्रिकेटचं सगळं ते बदलूनच टाकलं. म्हणून कुठलाही नंतरचा येणारा खेळाडू पहिल्या 10 ते 15 ओव्हर त्या ठिकाणी मारायला लागला. बरं, जयसूर्याने असं का केलं असेल? सुरुवातीच्या 10-15 ओव्हर मारायच्या आणि नंतर आऊट झालो तरी चालेल, कारण जयसूर्याला माहिती होतं 40 पर्यंत टिकतो कोण. टिकण्याची गॅरंटी नव्हती, टिकल्यानंतरचा प्रश्न आहे. आता हे 40चं 50चं जाऊ द्या, हे आपल्याला सुद्धा लावून घेतलं पाहिजे. असा सर्वे आपल्या पुण्यात या महाराष्ट्राचा. 65 वयाच्या पुढं 100 मधली 11च माणसं जगतात. त्या 11 मध्ये यायचो का आपण? 11 मध्ये आलो पाहिजे. मला वाटते बऱ्यापैकी 11 मध्ये आहेत इथली. 100 पैकी 11 असतील तर बऱ्यापैकी आहेत. आणि खरंच त्यांना धन्यवाद द्यायचे. विठ्ठल विठ्ठल. जगातला कुठलाही माणूस स्थिर नाही, संत सोडले तर. जगातला कुठलाच माणूस स्थिर नाही. तुकाराम महाराजांना विचारा ना, तुम्ही निश्चिंत आहेत का? तुकाराम महाराज सांगतात, मी उद्या नाही निश्चिंत. आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलीया धावा कृष्णेची, कुंटलीया धावा कृष्णेची, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. महाराज म्हणतात, मी उद्या नाही निश्चिंत होणार, मी आत्ता निश्चिंतेने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे येणे गुणे, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. मी निश्चिंत आहे. कोणत्या क्षणाला निश्चिंत आहे? आताच्या क्षणाला निश्चिंत आहे. जोपर्यंत हातामध्ये काळ आहे, जोपर्यंत हातामध्ये आपलं वय आहे, काळ येत नाही घ्यायला, तोपर्यंत त्या ठिकाणी माणसांनी चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, सत्संगतीनं जगलं पाहिजे, चांगल्या विचारानं जगलं पाहिजे, आळंदी पंढरीची वारी त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे. काळ कुणाच्याही पाया पडत नाही, तर त्या ठिकाणी चिंतन करणाऱ्याच्या पाया काळ पडतो. पोवाडे कुणाच्याही गायले जात नाहीत. पोवाडे कुणाचे असतात? संतांचे पोवाडे आहेत. 800 वर्षापासून ज्ञानोबारायांचा पोवाडाच गातोय ना आपण. आज ज्ञानोबाराय देहाने आपल्यामध्ये नाही आहेत, संजीवन समाधीमध्ये ज्ञानोबाराय आहेत, पण तरी देखील आपण आज त्यांचं इथं 800 वर्षानंतर का होईना नाव घेतो. याला म्हणायचं कीर्तीचे पोवाडे. पुन्हा कुठल्याही माणसाच्या कीर्तीचे. मला वाटतं 26वे पुण्यस्मरण आहे आणि 19वे पुण्यस्मरण मातोश्रींचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 26 वर्षापूर्वी ते गेले, देहाना आपल्यामध्ये नाहीत, पण 26 वर्ष गेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवण्याचं काम परिवाराने केलं. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का म्हणण्याची
तुका म्हणे एका म्हणण्याची सारे उत्तमाची मुने कीर्ती मागे उत्तमाची मुने कीर्ती मागे मरण्याची सारे तुका म्हणे मरण्याची सारे उत्तमाची मुने कीर्ती मागे उत्तमाची हो कीर्ती मागे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे मने जोवे सत्कीर्ती बरवे सत्कीर्ती बरवे कीर्तीने मला कीर्ती कुणाचीही शिल्लक राहत नाही. जो समाजासाठी जगतो त्याची कीर्ती शिल्लक राहत असते. सगळे संत समाजासाठी जगले म्हणून आज त्यांची कीर्ती शिल्लक आहे. आदरणीय बाळासाहेब दादांनी मुलं घडवण्याचं काम केलं. आज त्यांच्या पुढं वस्ताद लागलं. वस्ताद बाळासाहेब विठोबा गावडे. वस्ताद ही पदवी त्यांना मिळाली. का मिळाली? मी जरी पहिलवान असलो तरी माझ्यासारखी असंख्य मुलं समाजामध्ये त्या ठिकाणी आपल्या घराचं आणि गावाचं नाव मोठं करणारी व्हावीत, घडावीत याच्याकरता त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला त्याग आहे. दुसऱ्याच्या पोरासाठी दिलेला वेळ आहे. वस्ताद उगाच झाले नाहीत. वस्ताद कसे असतात? आपल्या पुण्याची सगळ्यात दिव्य आणि मोठी परंपरा आहे कुस्ती परंपरा. असं म्हटलं जातं कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे, पण आपलं पुणे ही भक्तीची आणि शक्तीची पंढरी आहे महाराज. हे पुण्याचं वैभव आहे. असं कुठंच नाही पाहायला मिळणार तुम्हाला. भक्तीचा आणि शक्तीचा संगम फक्त पुण्यामध्ये. पुण्याची केवढी दिव्य परंपरा. खूप मोठमोठे पैलवान झाले. अनेक वेळा मी गोष्ट सांगितली असेल. पैलवान दगडूशेठ हलवाई, गणपतीला लोक जातात, पण दगडूशेठ हलवाई हे सगळ्यात मोठे त्या काळचे पुण्यातले पैलवान होते. आपला देश पारतंत्र्यामध्ये असतानाची ही पैलवान मंडळींनी काय काय त्याग केलेला आहे. आपल्या भारत देशासाठी ही लढली माणसं. दगडूशेठ हलवाई यांना त्या ठिकाणी घडवणारे त्यांचे वस्ताद जगोबा दादा हे खूप मोठे वस्ताद होते. जगोबा दादा आजही पुण्यामध्ये जगोबा दादा ही तालीम आहे. मला वाटतं कुणीतरी एखादा इथं सापडेल की त्या तालमीमध्ये पैलवानकी केली. तुम्ही होते काय? मी म्हणलं ना कुणीतरी सापडेल. समोरच सापडले ते. जगोबा दादा तालमीमध्ये त्यांनी पैलवानकी केली. अजन्म ब्रह्मचारी राहिले जगोबा दादा. आणि जगोबा दादा ज्या वेळेस बघा आपलं पुणे कसं होतं. दगडूशेठ हलवाई 10च वर्षाचे होते. नानांनी मला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली मगाशी. शिवले नानांनी इतकी सुंदर गोष्ट म्हणले, ज्या वेळेस आमचे विजय भाऊ 10च वर्षाचे होते त्यावेळेस त्यांचे आजोबा बाळासाहेब दादा हाताला धरून तालमीमध्ये नेत होते. उगाच पोरं घडत नाहीत, त्याला घडवावं लागतं. आजोबांनी केलेलं पुण्य नातवाच्या कामाला आलंच की. येतच ना महाराज. आजोबांचं पुण्य नातवाच्या कामाला येतच. कसं येतं उदाहरणाने सांगतो तुम्हाला. 5-6 मुलं कॉलेजची फिरायला गेली. आता कुठं फिरायला जाणार? सगळे कोकणातून गोव्याला सुटले म्हणून तिकडे गेले असं सांगू. आता बॅचलर पोरं त्या ठिकाणी फिरायला गेलेली. आजोबाचं पुण्य नातवाच्या कामाला कसं येतं हे उदाहरण समजून घ्यायचं फक्त कळण्याकरता. ते गेल्यानंतर मग ते गाडीने जात असताना एक भलं मोठं सुंदर हॉटेल होतं. त्या हॉटेलवरती लिहिलं होतं, तुम्ही पोटभर जेवा, तुमचं बिल तुमचा नातू देईल. ही पोरं म्हणली आताशी ग्रॅज्युएशनला आहे, आपलं लग्न व्हायचंय, 550-100 पोरी पाहिजेत, मग लग्न होणार, मग आपल्या पोरांचं त्या पोरं होणार, पोरं झाल्यानंतर त्यांची लग्न होणार, मग त्यांना पोरं झाल्यानंतर आपण आजोबा होणार. म्हणजे आपलं बिल आता हॉटेलमध्ये पोटभर जेवायचं, पण बिल देणार कधी? आपल्याला तर द्यायचं नाही, देणार कोणी? नातू देणार आहे. काळजीच नाही. असं हॉटेल आहे का कुठं आपल्याकडं? आपण पोटभर जेवा आणि बिल नातू देणार आहे. बघा आता नेमकं असं झालं. त्या हॉटेलवरती नाव वाचलं, ते गेले पोरं आतमध्ये. इतकं सुंदर पाहिजे ते पदार्थ. आता बिलच द्यायचं नाही म्हणलं, यांनी पाहिजे ते मागवलं. जे कधीच खाल्ले नव्हते ते सगळे पदार्थ मागवले 5 जणांनी. इतकं 2 तासाचं कीर्तन असतं, पण 3 तास जेवण करत होते. काय काय खाल्लं त्याची नावं नाही सांगत आता मेनू कार्ड. पण इतकं खाल्लं आणि नंतर खाऊन झाल्यानंतर वेटर बिल घेऊन आला. बिल झालं होतं 10,000चं.
10,000 रुपयाचं बिलाचं कार्ड आणलं. मग ते वेटर म्हणला बिल हे घ्या तुमचं. ती पोरं म्हणली अहो तुमच्या हॉटेलवर बोर्ड आहे तुम्ही पोटभर जेवा, तुमचं बिल तुमचा नातू देणार आहे, हे 10,000 रुपये बिल कसलं ते पोरांनी विचारलं. त्या वेटरने सांगितलं हे बिल तुमचं नाही तुमच्या आजोबाचं आहे. आता कळालं असेल मला काय म्हणायचं तुम्हाला ते. हे झालं बिलाचं. पण पुण्य सुद्धा असंच संक्रमित होतं ना खाली. 7/12 कसा नावा होतो का नाही 7/12. 7/12 जसा त्या ठिकाणी पुढं पुढं वारसा हक्काने आपली नावं लागतात ना, तसं पुण्याईचं सुद्धा तसंच आहे महाराज. पुण्य उभे राहू संतांचे या कारणे. आपल्या वडिलांना आईनं आजीनं आजोबानं पणजी पंजोबानं केलेलं पुण्य तसंच खाली संक्रमित येतं आणि ते आपल्यासाठी कामाला येतं. किसन शेठ हलवाई हे मिठाईचे व्यापारी महाराष्ट्रातले त्या काळचे 1 नंबरचे. आपल्या पुण्याची मिठाई संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई पुण्याची मिठाई खात होती, इतकं पुण्याचं वैभव होतं. आणि 10च वर्षाचे होते दगडूशेठ. आणि पारतंत्र्यामध्ये असणारा देश किसन शेठ हलवाई यांना असं वाटलं माझा पोरगा या मातीच्या कामाला आला पाहिजे, देशाचा कामाला आला पाहिजे, माझा पोरगा पैलवान झाला पाहिजे. याच्याकरता त्यांनी किसन शेठ हलवाई पैसे प्रचंड, देश पारतंत्र्यात, पोरगा आहे दगडू नावाचा घडवायचा आहे, काय करायचं कुणाकडं. त्या काळात पुण्यातलं मोठं नाव होतं जगोबा दादा, वत्सात जगोबा दादा. 10 वर्षाच्या दगडूला असं हाताला धरलं बापाने किसन शेठ हलवाई यांनी आणि जगोबा दादांच्या हातामध्ये पोराचा हात दिला आणि वस्तादांना सांगितलं. किसन शेठ हलवाई सांगतात जगोबा दादा आजपासून माझा दगडू तुमचा, त्याला काय करायचं कसं घडवायचं तुम्ही ठरवा. आणि मग तिथून त्या ठिकाणी ते निघून आले. दिवसामागून दिवस गेले. दगडूशेठ हलवाई जवळजवळ म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुण्यातले नाही महाराष्ट्रातले नंबर 1चे पैलवान झाले. 22-23चं वय असेल आणि पुण्यामध्ये एखादा पैलवान त्या ठिकाणी नाव लौकिकाला आला की मैदानाची पद्धत होती. मैदान त्या ठिकाणी व्हायचं, ठरवून मैदान त्या ठिकाणी असायचं. बेमुदत निकाली कुस्त्याचे मैदान असं त्या टेम्पलेटवरती लिहिलेलं असायचं. अनेक मंडळींनी इथं असणाऱ्यापैकी बरेच जणांनी मैदानला कुस्त्या केल्या असतील. शिवाजी स्टेडियमला पोरं लढले असतील. पुण्यामध्ये मंगळवार पेठमध्ये शिवाजी स्टेडियम कुस्तीसाठी बांधलं, पण आता ते प्यायसाठी वापरतात महाराज. जर कोणी गेला असेल एवढ्या 10 आहे का दादा, एवढ्या 10 वर्षात आहे का कुणाची कुस्ती? एवढ्या 10 वर्षामध्ये मंगळवार पेठेत शिवाजी स्टेडियमला कुणाचीच कुस्ती नाही झाली. ते मैदान तसंच त्या ठिकाणी पडू नये, कुणी वापरतं त्याला. पुणे महानगरपालिकेने एवढं मोठं त्या ठिकाणी मैदान बांधलं कुस्तीचं, कुणी मैदान घेत नाही त्या मैदानात. आणि त्या काळात जर मैदान ठरलं तर लोक बैलगाडीने चालत एसटीनं त्या ठिकाणी जायची कुस्ती ठरली. तर आता दगडूशेठ हलवाई वस्ताद जगोबादांच्या हाताखाली घडले, एवढे मोठे पैलवान झाले. मैदानला कुस्ती ठरली. शिवरामदादा तालमीचे पुंजीराम कांची नावाचे पैलवान होते त्या काळात आणि दगडूशेठ हलवाई यांची कुस्ती. कुस्तीची तारीख झाली. पैलवानांना त्या ठिकाणी 2 महिन्याचा वेळ मिळाला. 2 महिन्यामध्ये लढत मेहनत सगळं प्रशिक्षण त्या ठिकाणी पैलवानांनी घेतलं. कुस्तीचा दिवस उजडला आणि कुस्तीच्या दिवशी नेमकी अंगारकी चतुर्थी होती. आणि जगोबा दादा हे गणपतीचे भक्त होते आणि अंगारकी चतुर्थीचं व्रत फक्त पाणी पिऊन करायचे. तुम्ही समजू नका, पैलवान एकादशी सुद्धा करतो आणि पैलवान अंगारकी चतुर्थी सुद्धा करतो. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज हे एकादशी करायचे, हे विसरून चालणार नाही आपल्याला. आता नेमका असं झालं. विठ्ठल विठ्ठल काय करतोय काय माहिती हा बाबा. आता नेमकं कुस्तीचा दिवस अंगारकी चतुर्थी. सकाळची जगोबादादा पूजा करत होते. देवबापाची एवढीच मूर्ती होती. पूजा करता करता त्या दिवशी जगोबादादांनी सांगितलं देवा आज माझ्या दगडूची कुस्ती आहे. वस्ताद आहेत ना, ज्या पठ्ठ्याला घडवलेलं असतं त्याची काळजी सगळी वस्तादाला असते. तो चांगला खेळला पाहिजे, तो विजयी झाला पाहिजे. या भूमिकेतून त्या ठिकाणी देवाची पूजा झाली. देवा तुम्हाला काहीच मागितलं नाही. गणपती बाप्पा अंगारकी चतुर्थीचा आजचा दिवस आहे. पाणी पिऊन त्या ठिकाणी उपवास करायचे. देवाला सांगितलं बस. देवा पाया पडून दर्शन घेऊन फक्त एवढंच म्हणले माझ्या दगडूला त्या ठिकाणी विजयी करा आणि माझा दगडू जर त्या ठिकाणी कुस्तीमध्ये विजयी झाला तर तुमची मी स्थापना करील चौकात. एवढंच बोलले जगोबा दादा. झालं. त्या दिवशी सायंकाळची कुस्ती डेक्कनला ती कुस्ती झाली. त्या कुस्तीमध्ये शिवरामदादा तालमीचे पुंजीराम कांची आणि खाली जगोबादादा तालमीमधले दगडूशेठ हलवाई. त्या कुस्तीमध्ये अवघ्या काही 5-7 मिनिटांमध्ये त्या कुस्तीमध्ये दगडूशेठ हलवाई हे विजयी झाले. पुंजीराम कांची नावाचे पैलवान चितपट झाले.
लक्ष्मी रोडला दगडूशेठ हलवाई यांची मिरवणूक निघाली. पूर्वी त्या ठिकाणी मिरवणुका निघायच्या. एखादा निवडणुकीला निवडून आला, कुस्ती कुणी जिंकली, आता फक्त लग्नाच्याच दिसतात जास्त. मग ते पूर्वी असं त्या ठिकाणी मिरवणुका निघायच्या. त्याच्यामध्ये लक्ष्मी रोडनी दगडूशेठ हलवाई यांची त्या ठिकाणी कुस्ती मारली म्हणून मिरवणूक निघाली. आणि मिरवणूक त्या ठिकाणी आता जिथं गणपती बाप्पा बसतात का दगडूशेठ, तिथं ती मिरवणूक आली. त्यावेळेस वस्तादाला सगळ्यात आनंद झाला म्हणजे जगोबा दादांना. दगडूला त्या ठिकाणी मिठी मारली, म्हणजे दगडूशेठ हलवाई यांना मिठी मारली. हातामध्ये गणपती बाप्पा आणले होते जगोबा दादांनी, एवढाच देव होता, फक्त चौकामध्ये ठेवला आणि गणपती बाप्पाला म्हणले, ए देवा, आजपासून तुला दगडूशेठ हलवाई या नावानं ओळखलं जाईल. की आज जे आपण जातो ना दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन घ्यायला, नेहमी लक्षात ठेवावं, ते यश देणारं देव ते. म्हणून इलेक्शन लागल्यावर राजकारणातली माणसं किती जातात तिथं, मला आमदार करा म्हणून. यश देणारे देव येते. असो, मला मुद्दा सांगायचा होता की जरी एखादी घटना जरी असेल तर तिच्या पाठीमागे इतिहास किती मोठा असतो. आज दगडूशेठ हलवाई गणपती सगळ्यांना माहिती आहे, पण दगडूशेठ हलवाई हे सगळ्यात मोठे पैलवान होते हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. देवाच्या पाया पडता पडता लक्षात येतं, एका बापानी आपल्या या लाल मातीमध्ये पोरग घडवलं. फक्त आपला देश पारतंत्र्यात आहे, त्याला स्वातंत्र्य कसं मिळेल, आपला पोरगा देशासाठी लढला पाहिजे, याच्याकरता किसन शेठ हलवाई यांनी केलेला त्याग, आणि दगडूशेठ मोठे पैलवान झाले. अशी अनेक अनेक मुलं वस्तादांनी घडवली. म्हणून वस्ताद ही पदवी त्या ठिकाणी बाळासाहेब दादांना लागली. का लागली? मुलं घडवली म्हणून. आणि तसेही वस्ताद हुशार असतात. एकदा असं झालं म्हणे, एक पैलवान महाराष्ट्रात गाजला, नाव नाही सांगत, सगळ्यांना अजिंक्य, सगळ्यांना पाडलं. आता उमेदवारच नाही पुढं, आणि मग फक्त एकच शंका होती, सगळ्यांना पाडले, ज्याने मला शिकवलं वस्ताद, एकदा वस्तादाला पाडलं की मला कुणीच पाडू शकत नाही. थोडा अहंकार झाला सगळ्यांना पाडलं याचा. आणि मग ते पोरांनी काहीतरी कुजबूज लागली, आणि पोरांनी वस्तादाला जाऊन सांगितलं की तुम्ही शिकवलेला पट्टा म्हणतोय, तुमच्याशीच लढायचंय. वस्ताद येते, वस्ताद उगाच नाव वस्ताद पडलंय का, लढायचंय ना माझ्याची, द्या त्याला त्या ठिकाणी निमंत्रण. झालं, सायंकाळी 5 वाजता आखाड्यामध्ये एका बाजूला वस्ताद, एका बाजूला पट्टा. आणि तरी ते म्हणते, बघा तुम्हाला पाडलं की मी अजिंक्य, पाडणार म्हणजे पाडणार. झाली सलामी झाली, आणि 0 मिनिटामध्ये वस्तादांनी त्या पैलवानाला चितपट केलं. ते गडबडून मातीतून ज्यावेळेस उठलं त्यावेळेस त्या ठिकाणी वस्तादाला म्हणले, मला नाही हा डाव शिकवला. वस्ताद म्हणले, तुझ्यासाठी शिल्लक ठेवला होता, तो असा उलटणारे म्हणून तुझ्यासाठी शिल्लक ठेवला होता. वस्तादाकडे एक डाव शिल्लक असतो, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल वस्तादाकडे एकच डाव असतो, पण राजकारणात किती डाव शिल्लक असतात हे कुणाला कळत नाही अजून. राजकारणातले डावच कळणार नाहीत महाराज. मातीतली कुस्ती समोरासमोर असते, पण राजकारणातली कुस्ती कधीच समोरून होत नाही महाराज, ती पाठीमागूनच होत असते. असो, असे अनेक मुद्दे सांगता येतील कुस्ती परंपरेचे. विठ्ठल 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 काळालाही त्या ठिकाणी झोपवणारी माणसं आपल्याकडे निर्माण झाली. त्या दिवशी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये लेकरवाडीमध्ये खूप सुंदर सप्ताह पार पडला. जोग महाराज साधक परिवाराने त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये आमचे माऊली महाराज आढाव, सतीश महाराज उजाडे, महाराष्ट्रातले नामवंत वारकरी शिक्षण संस्थेतले कीर्तनकार तिथं होते. आणि मला वाटतं आदरणीय विजय शेठ जगताप यांना जोग महाराज हा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. तर त्या सप्ताहामध्ये नाव जोग महाराजांचं दिलं याच्याकरता सांगतोय बरं का. काळाला चितपट करणारी माणसं आपल्याकडे होती. जोग महाराज हे सामान्य असते नाही. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज हे नगरकर तालमीचे सगळ्यात मोठे त्या काळाचे महाराष्ट्रातले पैलवान होते. सामान्य नव्हते असते. लोकमान्य टिळक सल्ला घ्यायला जोग महाराजांच्या शेजारी येऊन बसायचे. सायंकाळच्या 4, 5, 6 वाजता आखाड्यातल्या कुस्त्या झाल्या, जोग महाराज त्या ठिकाणी तालमीच्या पुढच्या कट्ट्यावरती बसायचे. आणि मग लोकमान्य टिळकांनी यावं आणि जोग महाराजांना विचारावं, आपला देश पारतंत्र्यामध्ये स्वतंत्र कसा होईल. एकदाच फक्त जोग महाराज लोकमान्य टिळकांना म्हणाले, आमच्या बरोबर एकदा पंढरपूरला चला. लोकमान्य टिळक त्या वर्षी नकार नाही दिला. आम्ही सगळ्यांना म्हणतो चला, एकही येत नाही हो. एकदाच जोग महाराज म्हणले चला पंढरपूरला, तर लोकमान्य जगात ओळख होती लोकमान्य टिळकांची. उगाच लोकमान्य झाले का ते. आणि ब्राह्मण आणि कधी पैलवानकी करतात का. अहो, मामासाहेब दांडेकर ब्राह्मण होते पण पैलवानकी केली. त्यांचे गुरु जोग महाराज हे पैलवान म्हणून.
ही परंपरा बघा ना पुण्याची केवढी मोठी दिव्य आहे. या पुण्याच्या मातीनं किती मोठी मोठी माणसं दिली. म्हणून उगाच म्हटलं नाही, पुण्याची माती ही भक्तीची आणि शक्तीची पंढरी आहे. ही ताकद आहे पुण्याच्या मातीमध्ये. एवढी मोठी माणसं, मामासाहेब दांडेकरांसारखी माणसं अहो कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना धोतर घालून जायची आणि पोरं उठायची आणि हसायची आणि रामकृष्ण हरी म्हणायची. त्यावेळेस बरं का सर, मामासाहेबांनी सांगितलं, अरे मी धोतर घातल्यामुळे जर तुमच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी येत असेल याच्यासारखं भाग्य काय मोठं. धोतर घालून शिकवायला जायचे. हे त्यांचं वैभव होतं. जपलं ना या माणसांनी सगळं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ती पोरं टिंगल करायची. आले ना की हे पुंडलिक वरदाचा गजर करायची पोरं उठून. पण ती टिंगल सुद्धा पुण्याची ठरली का नाही. अरे नाव कुणाचं मुखामध्ये येतं टिंगल करता करता, हे सुद्धा महत्वाचं आहे महाराज. आणि मग जोग महाराज फक्त एकदाच म्हणले टिळकांना, चला एकदा पंढरीला, सांगतो कसं पारतंत्र्यातून मुक्त व्हायचंय ते. मजल दर मजल करत पायी वारी झाली. चंद्रभागेचं स्नान केलं, वरती आले. गरुड खांबाला त्या ठिकाणी जोग महाराजांनी मिठी मारली आणि आपली परंपरा आहे वारकऱ्यांची दोन्ही कान धरून त्या ठिकाणी नाचण्याची. त्यावेळेस लोकमान्य टिळक हसायला लागले. म्हणले, महाराज महाराष्ट्रातले एवढे मोठे पैलवान आहेत आणि कान धरून लहान लेकरासारखं का नाचताय. जोग महाराजांनी सांगितलं, घालून या लोटांगण महाद्वारी आणि कान धरून नाचे गरुडापरी. आपली वारकऱ्यांची परंपरा आहे देवाच्या समोर नम्र होण्याची. मला सांगा, लोकमान्य टिळक विचारताय, जोग महाराज एवढे मोठे महाराष्ट्रातले पैलवान आणि इथं कान धरून का नाचतात. त्यावेळेस जोग महाराजांनी सांगितलं, टिळक कान कुणाच्याही समोर धरायचे नसतात. पांडुरंगाच्या समोर कान धरा, उद्या इंग्रजांचे कान कसे पिळायचे याची बुद्धी परमात्मा देईल. असं सांगणारी माणसं होती ना. देव बुद्धीचा जनित आहे, लक्ष्मीचा पती आहे. आपण केलेलं पुण्यकर्म आपल्याला त्या ठिकाणी सोडवतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मावावे साय, तुका म्हणे सत्य कर्मावावे साय, तुका म्हणे सत्य कर्मावावे साय, सत्य कर्मावावे साय. घातरिया भय नरका जाणे, भय नरका जाणे, घातरिया भय नरका जाणे. तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका. म्हणे सत्य कर्मावावे साय, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, नरका जाणे, काळाला जिंकणारी माणसं होती, कारण ती सत्कर्माला साह्य झाली. आणि नंतर काळाला कधी जिंकलं जातो, विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. मी कशासाठी मुद्दा बोलत होतो, वारकरी संप्रदायाचं अधिष्ठानच लाल माती आहे मुळात, याच्यासाठी बोलते. पण त्याच्या अगोदर कुस्ती, कृष्ण परमात्म्याला 27 दिवस कुस्ती करायची होती. म्हणून कृष्ण परमात्म्याची योजना वयाच्या 7व्या वर्षापासून होती. गोकुळातली गावातली सगळी पोरं देवाने गोळा केली. वयाच्या 7व्या वर्षी यमुनेच्या तीरावरती पहिला आखाडा बांधला. वय किती आहे देवाचं? 7च वर्षाचं. कुस्ती करायची कधी? अजून वेळ आहे. वयाच्या 25ला कुस्ती करायची, पण मेहनत किती वर्षापासून? वयाच्या 7व्या वर्षापासून. आणि आखाड्यामध्ये मग तेव्हा 2 गट झाले. एक गट झाला बलराम दादाचा, अर्धी पोरं तिकडं, आणि एक गट झाला इकडं कृष्ण परमात्म्याचा. आता किती गट आहेत? तिघांचे आहेत. आता गटच मोजता यायचे नाहीत, एवढे गट झालेत. त्या काळामध्ये 2च, मग कुस्तीला 2 गट लागतात. पुण्यामध्ये ज्यांनी पैलवानकी केले त्यांना माहिती आहे. एक गट शिवरामवाले आणि दुसरा गट चंदूभाईवाले, हे 2 गट. बरोबर दादा आहेत, दादा उत्तर देणार चुकलं तरी. आमचे संत सेवक वसंत दादा कलाटे, त्यांचे बंधू मोठे पैलवान होते. पैलवान म्हणजे खासदार मारुती मानेन सारखे दिसायचे, एवढे मोठे पैलवान होते. आदरणीय बाळासाहेब वाल्लेकर आहेत, त्यांनी पैलवानकी. त्यांची अनेकांच्या घरामध्ये पैलवानकी अशी माणसं समोर येतात. विठ्ठल विठ्ठल जोग महाराजांची गोष्ट सांगत होतो.
ते सामान्य नाही, काळाला जिंकायला कसे, त्या दिवशी मी बोललो गोष्ट त्या ठिकाणी, पण तरी देखील पुन्हा ऐका. काही गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायच्या, त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. कशी त्यांची पैलवानकी त्या ठिकाणी चालू झाली. मूळचे ते कोकणातला परिवार, जोग परिवार, पुण्यामध्ये स्थायिक झाले, लक्ष्मी रोडला तालमीच्या बाजूला घर, हे सगळं त्यांचं ऐश्वर्य वैभव. आणि त्या काळामध्ये जोग महाराज 22-25 वर्षाचे झाले, मोठे पैलवान महाराष्ट्रातले. आणि पंढरपूरला त्या काळात मोठा आखाडा भरला होता. आणि त्या आखाड्यामध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात मोठमोठी मंडळी, मोठमोठे पैलवान जमा झाले होते. आणि त्या आखाड्यामध्ये पंजाबवरनं एक मानसिंग नावाचा पैलवान आला होता. त्याच्यावरती कुठलंही पोरग उठून जात नव्हतं. आखाड्यात पूर्वी अशी पद्धत असायची, पंचांनी जर एखादं पोरग आखाड्यात फिरवायला सुरुवात केली की त्याच्यावरती उठून जायचं, म्हणजे त्याला आव्हान द्यायचं, मी तुझ्याबरोबर लढायला आहे. आता दादा असं राहिलंय का? कुठंच पाहायला मिळत नाही. आव्हान कुणी देत नाही महाराज. धर्मवीर शंभूराजे 9 वर्षाचे होते. आणि औरंगजेबाने तिथं विचारलं होतं आग्र्याला, कुस्ती खेळणार का? धर्मवीर शंभूराजांनी सांगितलं, कुस्ती खेळणार, पण कुणाच्याही बरोबर नाही, तुझ्या बरोबर मला कुस्ती करायची. 9 वर्षाच्या वयामध्ये औरंगजेबाला आव्हान देतात, मला कुस्ती करायची पण कुणाच्याही बरोबर नाही, कारण जोड वाढण्याकरता मोठ्याच्याच बरोबर लढावं लागतं. हा कुस्तीचा नियम आहे बरं का. आपली जर जोड वाढायची असेल तर आपण आपल्यापेक्षा खालच्या जोडीत नाही लढायचं, मग कुणाच्या जोडीत लढायचं. आता मला पैलवानकीचं सांगायला बोलावले म्हणून तेच सांगणार आज कीर्तनामध्ये, बाकीचं डोकंच लावू नका तुम्ही. हा, विठ्ठल 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 विठ्ठल. जोड वाढण्याकरता त्या ठिकाणी बघा, क्षेत्र कोणतंही असू द्या, मला चांगलं कीर्तनकार व्हायचंय, मी माझ्यापेक्षा आदरणीय मंडळी, मोठी मंडळी, ज्ञानी मंडळी आहेत, ते काय सांगतात तिथं त्यांच्याशी स्पर्धा करावी, म्हणजे त्यांच्या बरोबरीला मला कसं जाता येईल म्हणून मी रात्रंदिवस अभ्यास करावा. मला मोठं पैलवान व्हायचे, मी दुपारी बरोबर, मला जर महाराष्ट्र केसरी व्हायचं असेल तर 12 वाजता उठलं पाहिजे दुपारी. मग किती वाजता? पहाटे 4ला. वारकरी व्हायचे, मग पहाटे कितीला उठलं पाहिजे? उठा जागे वारे, उठा जागे वारे, आता स्मरण करा पंढरीनाथा, भाव चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भाव चरणी ठेवा माता, चुकवी उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, हात कमी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. उठोनी वेगेची चला जाऊ रावळाची, चढती पातकांच्या राची, काकड आरती देखलिया, चढती पातकांच्या राची, काकड आरती देखलिया. उठोनी वेगेची चला जाऊ रावळाची, जळतील पातकांच्या राशी, काकड आरती देखलिया, राशी काकड आरती देखलिया. पाठ उठावं लागतं म्हणून वारकरी संप्रदायात आणि पैलवानकी क्षेत्रात मोठं साम्य. दोघांनाही पाठ उठल्याशिवाय पर्याय नाही. वारकऱ्यांनी पाठ उठावा, काकडा करावा, आणि पैलवानांनी पाठ उठावा आणि मेहनत करावी. शंभूराजे उगाच औरंगजेबाला म्हटले नाहीत, मी कुणाही बरोबर कुस्ती करणार नाही, कुस्ती करायची तर तुझ्या बरोबर. त्यावेळेस औरंगजेबाने शंभूराजांना विचारलं, तुम्ही हमारा डर नाही लागता? 9 वर्षाचं वय होतं संभाजीराजांचं, आणि औरंगजेब विचारतोय, तुम्ही हमारा डर नहीं लगता? संभाजीराजांनी उत्तर दिलं, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. तेची एक बळीये गाडे, कापे कळीकाळच्या भेने, कापे कळीकाळच्या भेने, कापे कळीकाळच्या भेने. तेची एक बळीये गाडे, कापे कळीकाळच्या
संभाजीराजे बोलले होते, हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. औरंगजेबाच्या काळजामध्ये ते वाक्य तसंच ठसलं. आणि औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातून ज्यावेळेस निघून गेले त्यावेळेस 1681ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. 6.5 वर्षामधला इथला भिकारी झाला. शंभूराजे 30 वर्षाचे होते, 30-31 वर्षाचे. आणि बहादूरगडावरती शंभूराजांना ज्यावेळेस हातात आणि पायात बेड्या होत्या त्यावेळेस औरंगजेब समोर सिंहासनावरती होता. त्यावेळेस औरंगजेब म्हणतो काफिरने सही कहा था. कारण औरंगजेब संभाजीराजांकडे पाहिल्यानंतर नुसता घामाने उपळून गेला होता. मग 9 वर्षाच्या वयामध्ये संभाजीराजे जे बोलले होते त्यावेळेचं वाक्य औरंगजेबाला आठवलं, काफिरने सही कहा था. 9 वर्षाच्या वयामध्ये हा पोरगा खरंच बोलला होता. काफिर म्हणजे गुन्हेगार. ही मुसलमान लोक आपल्याला काफिर म्हणतात, गुन्हेगार म्हणतात. काय गुन्हा केला? आपण आपल्या कपाळाला गंध लावतो, मूर्तीची पूजा करतो, म्हणून ते आपल्याला गुन्हेगार म्हणतात. चला, मला मुद्दा फक्त याच्यासाठी सांगायचा होता की कुस्ती परंपरा किती दिव्य याच्यातून आपण चाललो होतो. विठ्ठल विठ्ठल पंढरपूरला भरलेला आखाडा इथपर्यंत आपण आलो होतो. जोग महाराजांची तिथं पंजाबचा मानसिंग नावाचा पैलवान आखाड्यामध्ये फिरवला जात होता. महाराष्ट्रातलं एकही पोरग त्याच्या उठून जात नव्हतं. आज ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत त्याच आजोबांचे नातू भारत केसरी झाले. महाराज, प्रत्येक होणाऱ्या त्या महाराष्ट्र केसरीला त्या कालखंडामध्ये भीती होती की माझी कुस्ती मात्र विजय बरोबर लागायला नको, कारण त्याच्याबरोबर जर मी पडलो तर विजयचाच विजय आहे पुढं. म्हणून बघा 4 वेळा जवळजवळ ब्रॉन्झ पदक मिळालेले. ज्या म्हणजे त्या स्पर्धेमध्ये तिथून कोण पुढं जाईल त्यावेळेस तोच महाराष्ट्र केसरी झालेला आहे. हा इतिहास आहे बघा या घराचा. विजय भाऊंच्या पैलवानकीचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 4 वेळा त्या ठिकाणी काही गुणानं एका पॉईंटनं त्या ठिकाणी थांबावं लागलं, पण तो एक पॉईंट करून विजयी जर झाले असते तर महाराष्ट्र केसरीची गादा आपल्याकडे होती. पण काय नाही, अहो महाराष्ट्र केसरीला काय करून बसता. महाराष्ट्र केसरीपेक्षाही मोठा मान त्यांनी कुस्तीच्या माध्यमातून प्राप्त केला. खेळ पाहण्यासाठी लोक आले. गोकुळ वस्ताद तालमीमध्ये प्रसिद्ध पैलवान आणि वस्ताद हरिश्चंद्र बिराजदार मामा, एवढं सगळ्यात मोठं नाम त्या काळचं. दिल्लीच्या सतपालच्या कुणी नादी लागत नव्हतं, पण हा महाराष्ट्रच फक्त दिल्लीच्या नादी लागू शकतो इतकी ताकद आहे या महाराष्ट्राची. दाखवून दिलं त्या काळामध्ये. सतपालला त्या ठिकाणी चितपट केलं. आणि त्या बिराजदार मामांच्या तालमीमध्ये विजय भाऊ गावडे, महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, त्याच्यानंतर महान महाराष्ट्र केसरी दिलीप नाना भरणे, ही सगळी मंडळी म्हणजे माझ्या अगोदर होते. 2003ला महाराष्ट्र केसरी झाले आपले दत्ता गायकवाड झाले 2003ला. विठ्ठल विठ्ठल आणि जोग महाराजांची पंढरपूरच्या आखाड्याला गेले. आखाड्यामध्ये मानसिंग नावाचा पंजाबचा पैलवान फिरवला जात होता. पंच आवाज देत होते, कोणी जर लढायला तयार होत असेल तर शेवटची कुस्ती पंजाबचा मानसिंग, पंजाब विरुद्ध महाराष्ट्र. एकही पोरग महाराष्ट्रातलं पुण्यातलं उठून गेलं नाही. सगळी पोरं त्या मानसिंगला पाहिल्यानंतर गपगार. त्या काळातली पुण्यातली काही लोक एकत्र आली आणि आपल्या महाराष्ट्राची लाज राखण्याकरता काही पंचांनी असा निर्णय घेतला. एक कागद लिहिला आणि त्या कागदावरती काहीतरी लिहून पंचांच्या हातामध्ये पुकारायला दिलं आणि पंचांनी तिथं पुकारलं, महाराष्ट्र विरुद्ध पंजाब अशी कुस्ती होणार, पण लढणार कोण? पांडोबा जोग महाराजांचे धाकटे बंधू वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज आणि पंजाबचा मानसिंग ही शेवटची कुस्ती होणार. कुस्तीला ज्यावेळेस नाव पुकारलं त्यावेळेस पोरांमध्ये बसले होते जोग महाराज. नाव जसं कानावरती पडलं तसं लक्षात आलं आता आपली कुस्ती ठरली. आताच्याकडे ठरवून नव्हतं काहीच, ठरल्यावर कळाला आपली कुस्ती ठरली म्हणून. आणि ठरल्यानंतर त्या ठिकाणी लांग लंगूट करून सलामीला ज्यावेळेस गेले आणि सलामी झाली. आता कुस्ती लवकर सांगतो, कुस्ती किती लांबवता येईल. सलामी झाली, हातामध्ये हात आला, ताकदीचा अंदाज पंजाबच्या मानसिंगने आणि जोग महाराजांनी घेतला आणि डोक्याला डोकं भिडलं. कुस्ती ही नेमकी कशाने होते तर कुस्ती ही डोक्यातल्या विचाराने होत असते. तरी लोक म्हणतात पैलवानाचा मेंदू कुठं नाही डोक्यातच असतो का पा, तर नाही म्हणायचं, काय पण लगेच म्हणायला तयार होतात. अहो विचार करण्यासारखी गोष्ट. आता मी तुम्हाला उदाहरण देतो.
इतकं निर्णय घेण्याची क्षमता जगात कुणाची नाही. तुम्ही बघा, तुम्ही एखादा पैलवान लढत असताना समोरच्याने जर डाव केला तर त्याला प्रतिडाव सेकंदातल्या सेकंदाला डाव करावा लागतो. इतकी जगात वेगानं बुद्धी ज्याची चालते त्यालाच पैलवान म्हणतात महाराज. एवढी बुद्धी नाही कुणाची चालत. तुम्ही बघा, अनेक वेळा एखादा निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय विचार करून घेतला जातो, पण कुस्ती करत असताना किती वेळ असतो? 2 मिनिटं असतात. अहो सेकंद नसतो. समोरच्याने हाक मारली तर त्याला टांग मारण्याची ताकद आपली असली पाहिजे, त्याचा डाव परतवून लावण्याची ताकद आपली असली पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हा निर्णय कोण घेतं? ह्या बुद्धीनं त्या ठिकाणी लगेच निर्णय घ्यावा लागतो आणि तो डाव परतवून लावावा लागतो. डोक्याला डोकं भिडलं, हातातली ताकद दोघा पैलवानांनी घेतली आणि डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू झाली. अवघ्या 1.5 मिनिटामध्ये वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराजांनी पंजाबच्या मानसिंगला चितपट केलं महाराज. आणि त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राची लाज राखली. लोकांनी त्या काळामध्ये आनंद साजरा केला. हत्ती बोलवला, अंबारी सजवली, जोग महाराजांना हत्तीवरती बसवलं. पांडुरंगाच्या दर्शनाला वाळवंटामध्ये एक त्या काळामध्ये गंगागिरी बाबा पंढरपूरचे वारकरी, नाशिक, प्रवरा, संभाजीनगर, नगर त्या जिल्ह्यांमधून एक नदी वाहते प्रवरा नावाची. तिथं सरला नावाचं बेट आहे. त्या सरला बेटावरती गंगागिरी बाबांचं अधिष्ठान आजही आहे. तर ते आता मला वाटतं त्यांच्याच स्मरणार्थ कुस्त्या आहेत, गंगागिरी बाबांच्या स्मरणार्थ. काल परवाच पोस्ट पाहिली मी फेसबुकला, कोणीतरी त्या ठिकाणी टाकली होती. खूप मोठा भव्य दिव्य आखाडा महाराष्ट्रातला भरवण्यात आलेला आहे. ते गंगागिरी बाबा वाळवंटामध्ये होते. हत्तीवरती बसलेल्या जोग महाराजांनी, कुणीतरी वारकरी गळ्यामध्ये माळा आहेत पण चेहरा इतका तेजस्वी म्हणून हत्तीवरनं खाली उतरले. आपली माणसं कधीच हत्तीवरनं खाली उतरत नाहीत. आपण कायम हत्तीवरती बसलोय. अहंकार नावाच्या हत्तीवरती प्रत्येक माणूस बसलेला आहे आणि अहंकार नावाच्या हत्तीवरनं खाली जोपर्यंत आपण उतरत नाही तोपर्यंत आपला विजय नाही होत महाराज, नाही होत. जोग महाराज हत्तीवरनं खाली उतरले, बाबांचं दर्शन घेतलं गंगागिरी बाबांचं आणि बाबांना एकच वाक्य विचारलं, बाबा इतका चेहऱ्यावरती आनंद कशाचा? मी कुस्ती मारल्यानंतर मला एवढा आनंद झाला, माझ्यापेक्षा द्विगुणित आनंद तुमच्या चेहऱ्यावरती वसंडून वाहतोय, हा आनंद कशाचा? बाबांनी उत्तर दिलं, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने, जागृती पांडुरंग, पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, मनी. ते म्हणतात ना, भजन केल्यानंतर चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम. आपल्या चेहऱ्यावरती भजनाचं सुद्धा तेज दिसतं महाराज. उमटती ठसे आणि ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. गंगागिरी बाबांच्या भजनानं इतका तेजस्वी आनंदी चेहरा त्या ठिकाणी पाहिला. जोग महाराज म्हणले, बाबा मला आशीर्वाद द्या, मी पंजाबच्या मानसिंगला चितपट केलंय. बाबांनी सांगितलं, ठीक आहे, इथून पुढच्या आयुष्यात खूप कुस्त्या मारशील पण तुला पण कुणीतरी चितपट करील.
आता असा आशीर्वाद असतो होय. आपण म्हणलं आशीर्वाद द्या, आपण म्हणलं तू पण पडशील, जमल का असा आशीर्वाद दिला? आशीर्वाद दिला. काय वाटलं असेल जोग महाराजांना ते त्यांनाच माहिती. महाराज विचारलं कोण पाडणार आहे मला, कोण चितपट करील? त्यावेळेस बाबांनी सांगितलं जापळ चिंतन कर. पुण्यामध्ये नगरकर तालमीवरती आल्यानंतर लढत मेहनत करत असताना मन लागत नव्हतं. कोण मारणारे? अनेक दिवस चिंतन केलं. कोण चितपट करणारे, कोण चितपट करणारे असं म्हणतात ना, चिंतने तद्रुपता. एक दिवस रात्रीचं लक्षात आलं मला कोणतरी चितपट करणारे, मला कोणतरी चितपट करणारे. आणि समोर एकच वाक्य उभं राहिलं, काळ नावाचा पहिलवान जगाला चितपट करतो, मला सुद्धा एक दिवस तो चितपट करणार असेल तर आता काळाच्या विरुद्ध लढण्याची मेहनत करायची. आता अनेक पहिलवान चितपट केले, आता मात्र काळाच्या विरोधात लढायचं. आणि त्यावेळेस जोग महाराजांनी आळंदी गाठली, माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवलं. पाडव्याचा दिवस होता, 1917 साल होतं. आणि त्या दिवशी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली एका पैलवानाने. म्हणून एवढं मोठं वैभव दिसतंय आज. याला म्हणायचं काळाला जिंकणं. जोग महाराज वयाच्या 91व्या वर्षी गेले. 51च वय होतं, पण त्याच्यानंतर जवळजवळ आज 104, 1920ला गेले. 1920 ते 2024 किती झाले? 104. आणि पहिले 51 किती झाले? जोग महाराजांचं आत्ताचं वय 155 आहे. काय माणसं गेल्यानंतर सुद्धा ते म्हणतात ना, गेले दिगंबर, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामात, राहिल्या त्या कीर्ती जगामात. दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामात, जगा राहिल्या त्या कीर्ती जगामात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. बघा ना, माणसं देहाने गेली पण तशीच्या तशी आज आपल्यामध्ये शिल्लक आहेत. कदाचित जोग महाराजांसारखी माणसं जर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला जर मिळाली नसती तर एवढा मोठा संप्रदाय ताकदीचा आज उभा राहिला नसता. आणि काळाला जिंकायचं म्हणून मेहनत चालू केली ती परमार्थाच्या माध्यमातून. आज त्यांनी काळाला जिंकलं महाराज. आणि म्हणून काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मणी विठ्ठल, विठ्ठल धरिला मणी विठ्ठल, विठ्ठल काळ केला काळ साथ केला त्यांनी. काळ सार्थक केला काय दानामध्ये म्हणून कळालं पाया पडे भगवंताच्याच कीर्तीचं गायन. पोवाडे कुणाचे होतात? छत्रपती महाराजांचे. कुणाच्या? संतांचे होतात. भगवंताच्या कीर्ती गायन या पोवाडे ज्ञानाने आरोग्य कव्या वापरले. तू अंग्रारू जिंतीला निवांत पंढरपूरच्या राजाचा तो हा पंढर, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा
निर्मळा भोळ्या भक्तीने फुलला जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाने दिला हात विठ्ठलाने दिला आजी छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले जिने छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले विमानाचा ध्वजामा त्याग शिकवतो विमानाचा ध्वजामा त्याग शिकवतो त्याला सलाम करण्या हो सूर्य खाली उतरतो जिने छत्रपती दिले जिने जगद्गुरु दिले जिने छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले दरीखोरीचे मावळे होते शूरतेचे चेले दरीखोरीचे मावळे होते शूरतेचे चेले हात तुटताच रणांगणी ढाल बनायचे शेले जिने छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले जिने छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोन फाळ जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोन फाळ तेव्हा देहू मध्ये वाजला भक्तिभावनेचा टाळ जिने छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले जिने छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले महाराष्ट्र क्षेत्रामध्ये माता कनकाई महान महाराष्ट्र क्षेत्रामध्ये माता कनकाई महान इंद्रायणीच्या कुशीत जन्मला तुकोबा महान जिने छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले जिने छत्रपती झाले जिने जगद्गुरु दिले सोन्यासारखा अभंग तुकोबाने उच्चारला सुभेदाराच्या सुनेने येथे सन्मान पाहिला समतेची देशगाणी येथे पाखरे गातात अरे मंदिर मस्जिदी मध्ये हो त्यांच्या मैफिली होतात झाडावर पक्ष्यांना कळतं पण अजून महाराष्ट्रातल्या पक्ष्यांना कळालं नाही कळालं अजून नंतर कळलं थोड्या वेळाने विठ्ठल